हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ठाण्यामधला हे रवींद्र वर्मानं पाकिस्तानी एजंट्सना दिली होती तब्बल 14 युद्धनौका आणि पाणबुड्यांची माहिती. हनी ट्रॅपमध्ये अडकून वर्मानं केली देशासोबत गद्दारी. हगवणे बंधूंचा मामा जालिंदर सुपेकरचा खोटारडेपणा उघड. हगवणेंना दिलेल्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीवरती जालिंदर सुपेकरची सही, पण कोथरूड आणि वारजे पोलीस जबाबदार असल्याचा सुपेकरांचा दावा. पुण्यामधील हगवणे बंधूंच्या अडचणीमध्ये वाढ. खोटी माहिती देऊन शस्त्र परवाने मिळवल्याच्या प्रकरणी शशांक आणि सुशीलच्या विरोधात गुन्हा दाखल. हगवणेंचे वकील विपुल दुशिंग यांच्यावरती कारवाई करा. राज्य महिला आयोगाचे बार काउन्सिलला पत्र. दुशिंग यांनी माध्यमांमध्ये बोलताना भान बाळगलं नाही, आयोगाचा ठपका. शरद पवार आणि अजित पवार यांच्या एकत्र येण्याला सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचा विरोध. खासदार संजय राऊत यांचा गंभीर आरोप. सरकारी महिला नोकरदारांनी लाटला लाडक्या बहिणींचा लाभ. 2652 महिला नोकरदारांनी घेतले 9 महिन्यांचे हप्ते. अपात्र असूनही लाटले लाडकी बहीण योजनेचे 3,58,00,000 रुपये. मुंबईमध्ये 481 धनाढ्यांनी थकवला 14,000 कोटींचा मालमत्ता कर. मुंबई भाजप उपाध्यक्ष रवी राजांकडून कर बुडव्यांची यादी सादर. कर वसुली करा, रवी राजांचं मुख्यमंत्र्यांना पत्र. गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ यांच्या मुलाचं नाव जवळपास निश्चित. मात्र मुलगा नावीदला अध्यक्षपद देण्यासाठी मुश्रीफ उत्सुक नसल्याची माहिती. कोल्हापूरमध्ये 40 वर्षांच्या महिलेला साखळ दंडानं बांधून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड. कोल्हापूर पोलिसांनी या महिलेची सुटका केली. नीट पीजी परीक्षा 15 जूनला एकाच शिफ्टमध्ये. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल. 2 शिफ्टमध्ये एकाच काठिण्य पातळीच्या प्रश्नपत्रिका असंभव असल्याचं कोर्टाचं निरीक्षण. राज्यभरामध्ये झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. आंबा, संत्रा, द्राक्षांच्या बागा उद्ध्वस्त. हातातोंडाशी आलेली पिकं जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचा टाहो. भारताची युद्धनौका INS विक्रांतला संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट. नौसैनिकांशी चर्चा. संपूर्ण युद्धनौकेची पाहणी.